गोष्ट आहे. धावसंख्या अगदी 49 टार्गेट या मॅचला ठेवलंय. चला लाईनअप देखील पाहूया. केदार द अनस्टॉपेबल मैदानामध्ये दाखल होते. थोडासा स्पीडअप देऊयात मॅचला आपण प्लीज. फायनल खेळायचे. काय करते केदार देखील मैदानामध्ये दाखल झालाय. टीम सोबत जॉईन होईल केदार आता. बनपुरी प्रीमियर लीग जगली ही स्पर्धा एन्जॉय करतोय. सुमित उद्यापासून नाही यायचं मैदानामध्ये. उद्यापासून नाही यायचं. उद्या तुम्ही जरूर मिस कराल. उद्यापासून नाही एकमेकांच्या बाजूला बसायचं. उद्यापासून नाही गप्पा करायच्या. उद्यापासून एकत्र मिळून भाकरी नाही खायची. उद्यापासून कुठल्याही गप्पा रंगणार नाहीयेत. आणि उद्यापासून माणुसकी हा धर्म पुन्हा एकदा थोडासा मिस करू. अंपायर गोलंदाजी करणारी टीम आणि बॅटिंग करणारी टीम मॅच स्पीडअप करावी लागेल खूप. कारण की 6 वाजलेत. बरोबर 6 वाजलेले आहेत. मॅच दिशेने जाऊयात. 49 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवले. या मॅच मध्ये कशा पद्धतीने कारण की बॉलिंग अटॅक केदार द अनस्टॉपेबलचा चांगला आहे. कटर देखील आहेत, फास्टर आहेत आणि बॉलिंग अटॅक चांगला आहे. स्पिनर आहेत. म्हणजे हा बॉलिंग अटॅक कशा पद्धतीने असेल या मॅच मध्ये. लेट्स सी. 49 धावेचं टार्गेट. पहिल्या इनिंग मध्ये लहू जाधव सर यांनी चांगली मॅच रंगवली. आता सेकंड इनिंग मध्ये बॅट्समन आणि गोलंदाज कसे मॅच रंगवतात लेट्स सी. चला मॅचच्या दिशेने जाऊयात. बरोबर 6 वाजून 3 मिनिटांनं पहिला चेंडू मैदानामध्ये टाकण्यात येतोय. गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर विजय मोहिते गोलंदाजीसाठी सध्या. चला स्पीडअप घ्या प्लीज. थोडासा स्पीडअप घ्या कारण की प्रत्येक मिनिट आता महत्वाचा राहिला. कारण की फायनल आता चांगल्या ओव्हरची खेळवायची. मॅचच्या दिशेनं जाऊयात. पहिला चेंडू सेकंड इनिंगचा आहे. थोडासा अडचण आली गोलंदाजाला. आपण पाहिलं तर जसा फ्रंट फुट बाहेर काढला त्याने तसा थांबलाय गोलंदाजी करत असताना. विजय तुम्ही पाहता विजय मोहिते गोलंदाजीसाठी दाखल झाला. स्ट्राईकला आपण पाहिलं तर सुजय विजय पाटील. स्ट्राईकला सध्या मात्र आहे. नॉन स्ट्राईकिंग एंडला वैभव. पहिला चेंडू स्क्वेअर कट अप्पा कट सुरेख फटका झाडांमध्ये जातोय. अगदी एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न कंप्लीट केला जातोय. अप्रतिम स्ट्रोक आहे सुमित. काय फटका ना. मस्त बघावं की बघतच राहावं. जणू फोटोग्राफरने फटका टिपावा फ्रेम बनवावी. तू खिच मेरी फोटो. आणि अप्रतिम फटका खेळला. अपकेट ऑन दी टो. दोन्ही पाय हवेमध्ये होते. स्क्वेअर कट खेळला गेला. पहिल्या चेंडूवरती असा फटका आल्यानंतर इराद्याने आत्मविश्वास खूप वाढला जातो बॅट्समनचा खास करून. हा यावेळी देखील फसला गेला की काय. चेंडू हवेमध्ये. खेळाडू आहे. ही कॅच थोडीशी अवघड होऊ शकली असती मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केल्या जातात. रनिंग बिटवीन द विकेट चांगली राहिली. जिथे आपण पाहिलं तर सातत्याने देखील चेंडू ऑन दी टो खेळण्याचा प्रयत्न. बॅडमिंटन फटका खेळला जातोय. हॅमर केला जातोय चेंडूला. आपण पाहिलं तर यावी चांगली मॅच रंगली आहे. यावे देखील अप्रतिम हॅमर केला चेंडूला. का कोणा रिझनला 1 धाव मात्र जरूर कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न कंप्लीट केला जातोय.
2 धावा यावेळी मात्र वेगानं कंप्लीट केल्या जातात. प्रत्येक चेंडूवरती आपण पाहिलं तर 2-2 धावा कंप्लीट केले, म्हणजे 3 चेंडूवरती 2चा पाडा चालू झाला. बेकेबे 4-6 धावसंख्या स्कोर कार्डवरती सजली गेली. फायनलची मॅच येस 1 बाउन्स दंडित केले. सेमीफायनल क्रमांक 2. हो यावेळी मात्र अगदी टॅप फटका करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. कव्हरचा वेगानं मात्र जरूर जातो बॅकवर्ड, अगदी डीपला आहे कव्हरचा खेळाडू. बॅकअप येतोय मात्र दुसरी धाव देखील आणखीन एक कंप्लीट होते. 4 चेंडूवरती 2-2 धावा कंप्लीट केलेत. मांगे नहीं तो हम छीन के लेंगे लेंगे जरूर अशा पद्धतीने बॅटिंग केली जाते. नॉन स्ट्रायकिंगचा बॅटर वैभव देसाई माहिती आहे थोडा त्याचा जो ऑपरेशन झालं त्या सर्व गोष्टी प्रत्येकाला माहिती आहे, तरी धावा धावतोय तो. हो यावेळी इट्स अ नो बॉल, योग्य निर्णय दिला. नो बॉल आहे आणि यावेळी मात्र आपण पाहिलं तर अगदी फ्री हिटचा चेंडू असेल. हा नो बॉल आहे, पूर्णपणे राईज झालाय चेंडू, हाईट घेऊन जातोय, बाउन्स होऊन जातोय, कारण की फ्री हिटचा चेंडू 1 बाउन्स ऑलरेडी दंडित केलं होतं. संस्कार देखील गेला पुढे. कदाचित मिडॉनच्या खेळाडूने सांगितलं की हा चेंडू अगदी वरून गेला होता. संस्कारला पाहत आहे कॉकॉन रिजन मध्ये. चिचितो हो फटका अप्रतिम आहे, मागचा पाय वाकवला होता, स्विच केला होता चेंडू. एक धाव तर कंप्लीट केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न जागा सोडले तो बंद, मात्र दुसरी धाव व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. काय धावा कंप्लीट केल्या जातात. चित्याची चाल, अन्नाची गती, कमेंटमेंट आणि ऍक्शन या तिन्ही शब्दांचा अर्थ मात्र या दुसऱ्या धावेमध्ये बघायला भेटतोय सुमित. तब्बल 5 चेंडूचा खेळ झाला. संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 11 या धावसंख्येवरती. 11 ऑन अ स्कोर कार्ड. कुजबुज केली जाते, चर्चा केली जाते. क्रिकेटचे वेडे आम्ही आहोत, क्रिकेटचे चाहते आम्ही आहोत, क्रिकेट आमचं प्रेम आहे, क्रिकेट आमचा जीव आहे, क्रिकेट आमची जान आहे. आयुष्यात स्वतःची नाद असावा. बनपुरीच्या खेळाडूंना बनपुरी प्रीमियर लीगचा नाद असावा. ही स्पर्धा पाहतोय BPL. काय ड्रोन व्ह्यू, काय क्लास दिसतोय. अक्षय मात्रेच्या ड्रोनचा जर ऍक्सिडेंट झाला नसता तर हा फायनलचा ड्रोन व्ह्यू पण छान आला असता. नक्कीच 11 धावा. हो यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी त्या फटका जिथे आपण पाहिलं तर अगदी 1 धाव मात्र जरूर कंप्लीट केली जाते. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात येतोय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 12 धावसंख्या 1 to 12. प्लीज टीम मीटिंग नाहीये, आम्ही थोडीशी स्पीडअप मध्ये घेतोय मॅच, कारण की यापेक्षा फायनल इम्पॉर्टंट आणखीन चांगल्या ओव्हरची होणं गरजेचं आहे. सुमित आता गोलंदाज कोण समोर काढला जाईल. कदाचित संस्कार बाहेर काढला जातो गोलंदाजीसाठी. काव कॉर्नरला उभा होता आणि संस्कारला गोलंदाजीसाठी बाहेर काढल्या. ओव्हर क्रमांक 2. 49 धावेचं आव्हान आहे. तुम्ही यशस्वी झाला तरच त्याला स्ट्रगल नाव दिलं जातं, अन्यथा टाइमपास म्हणून विषय सोडून दिला जातो. या मॅच मध्ये जर यशस्वी झाला तरच बोललं जाईल स्ट्रगल केलं या टीमनं, अन्यथा विषय देखील घेतला जाणार नाही. 24 चेंडू अगदी 37 धावेची गरज आहे. 24-37 मॅच ऑन झाले. सुयश आपण पाहतोय, सुजय आपण पाहतोय, सुजय विजय पाटील स्ट्राईकला. पहिला चेंडू फटका चांगला आहे, कव्हर ड्राईव्ह यावी मात्र केला जातो. 1 धाव मात्र कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातो. दुसरी धाव देखील अगदी आरामामध्ये. वैभवला जरी स्ट्राईक भेटली नाहीये तरी सुजय या मॅच मध्ये धावा पहा कशा गोळा करतो. 2-2 धावा, 2-2 धावा. सिंगल डबल महत्वाचे, धावायला धाव जोडली जाते, धावेची एक चांगलं टार्गेट तयार होतं. म्हणजे मुंबईची मरीन ड्राईव्ह जेवढी चांगली आहे, जेवढी मस्त आहे, तेवढा याचा कव्हर ड्राईव्ह चांगला. क्षेत्ररक्षण लगेच आता जाळ टाकलं जातं, कारण सुजयच्या कव्हरच्या दिशेने आलेले फटके हे आता माहिती पडले आणि आता त्याच्या दुखत्या नसेवरती मी म्हणेल हात ठेवला जातोय की तो त्याचा कव्हर ड्राईव्ह. आता एक दरवाजा बंद केलाय, दुसरा दरवाजा खुला केला जातो आणि ही वाट शोधली जाईल का. आपल्या अडचणी, आपल्या वाटेमध्ये काटे टाकणारे आपलेच, पण तेच काटे चालण्याचा वेग वाढवतात, हा वेगळा इतिहास आहे. आता त्याच्या अडचणी संपूर्ण त्याचा दरवाजा तो बंद केलाय कव्हरचा, कारण की पॉइंटचा खेळाडू बॅकवर्ड पॉइंटला ढकललाय आणि त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आहे, लॉंग ऑनला खेळाडू आहे आणि मिड विकेट ते बॅकवर्ड स्क्वेअर लेग पूर्ण खाली आहे.
ओहो चांगला चेंडू आहे, यावी मात्र अगदी स्टेअर केला, हातावरती झिंझिने आले, चटका बसलाय. तुम्हाला झालेल्या जखमा तुमच्या जवळच ठेवाव्या लागतील, कारण की तुम्हाला झालेल्या जखमा प्रत्येक घरामध्ये सांगून उपयोग नाहीये. प्रत्येक घरामध्ये औषधाचा डबा अजिबात नसतो, पण मिठाचा डबा नक्की असतो. म्हणून आपल्या जखमा आपल्या जवळच ठेवाव्या लागतात. या मॅच मध्ये सुजयच्या प्रत्येक षटकाराला 101 रुपयाचं कॅश प्राइज असेल विजय देसाई यांच्याकडून. ओहो यावी फटका थोडासा फसला. संस्कार चेंडू खाली, कॅच पकडली जाते. विकेटचं पतन. सुजय विजय पाटील बॅक टू डक आउट. वेलकम टीचर. कॅश प्राइज नाव सांगा ना. हा महेंद्र कसबे यांच्याकडून बॅकफुटला जातोय, स्क्वेअर कट, बॅकवर्ड पॉइंट, अप्रतिम फटका, वन बाउन्स, सीमा रेषे पार, चौकार. ओ फुल टॉस निघून जातोय सर प्रेक्षकांच्या भेटीला. जिथे महिला वर्ग बसलाय तिथे चेंडू जातोय सीमा रेषे पार. येतोय धमाका. स्कोरकार्डवरती सध्या मात्र जाऊन पोहोचते 24. सुमित कोणाला बाहेर काढलं जाईल? स्वतः आयकॉन येईल का केदार येईल मॅच मध्ये? कारण की एक फिरकी गोलंदाज बाकी आहे, त्याला शेवटी ठेवला जाईल का? कारण की ओव्हर क्रमांक 3 चा खेळ आता चालू होईल. ओव्हर क्रमांक 4 मध्ये आणला जाईल का? कारण की काय स्ट्रॅटेजी घडेल? जर केदारला बाहेर काढलं तर राहुल त्याच्या समोर आहे बॅटिंगसाठी. केदार राहुलच्या समोर फिरकी त्याची चालेल का? का सुरेश मैदानामध्ये येतोय? काय घडेल? खूप विचार आहेत, पण प्लॅन ए कधी बाहेर काढायचा आणि प्लॅन बी बाहेर कधी काढायचा हे कॅप्टनच्या हातामध्ये. आणि कदाचित कॅप्टन येतोय समोर, सुरेश मोहिते या टीमचा आयकॉन खेळाडू. की आफ्टर लॉंग टाइम 2 ओव्हर नंतर म्हणजे 12 चेंडू नंतर 13वा चेंडू खेळण्यासाठी वैभव पहिल्यांदा स्ट्राईक वरती आलाय आणि वैभवला पहिल्यांदा स्ट्राईक भेटले 13 चेंडू नंतर. वैभव देसाई लेफ्ट हँडेड बॅटर खुखार आहे वैभव देखील, आणि त्यांना आतापर्यंत आपण पाहिलं तर करून दाखवल्या. चला थोडासा स्पीड अप घेऊयात.
गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर अर्थातच सुरेश मोहिते गोलंदाजीसाठी. चला स्पीडअप घेऊयात प्लीज. धावसंख्या 24. 18 चेंडू 25 धावेची गरज. यावेळी देखील आपण पाहिलं तर बॅकफुट अगदी थर्ड मॅन रिझन मध्ये खेळण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड स्पेल एक फाईनला खेळण्याचा प्रयत्न, एक धाव मात्र जरूर कंप्लीट केले. बॅकअप आहे यावेळी मात्र आपण पाहिलं तर बॅकअप आहे, एकच धाव. राहुल पाटीलनं आज कॅचेस देखील चांगल्या पकडल्या आहेत, रनआउट देखील केलेले आहेत, स्टंप आउट केलेले आहेत. तदनंतर आपण पाहिलं तर सध्या बॅटिंग साठी आल्या, त्याच्या बॅटमधून आलेल्या धावा म्हणजे आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 3 चेंडूमध्ये 10 धावा त्याने ठोकल्यात, म्हणजे 17 चेंडूमध्ये अजूनही 24 धावेची गरज आहे. 17 चेंडू 24 धावा. सेमीफायनलला क्रमांक 2 ची सेकंड इनिंगची चालू आहे, म्हणजे अद्वैत वॉरियर्स सोबत कोण खेळेल यासाठीची मॅच चालू आहे. फायनल कोण खेळेल. हो थोडासा शरीराला वेध घेतोय, कदाचित हा चेंडू आपण पाहिलं तर आदळलाय, शरीरावरती लागलाय थोडासा जोरात, कदाचित लेग बायच्या स्वरूपामध्ये यावेळी एक धाव कंप्लीट केली जाते. तुम्हाला देणाऱ्या डंक हे तुम्हाला पंख नक्की देऊन जातात, कारण की या मॅच मध्ये जेवढी आग गोलंदाजांनी बॅटर मध्ये लागले तेवढीच आग या मॅच मध्ये आपण पाहिलं तर दोन्ही पॅव्हेलियन मध्ये लागले. कारण की एक पॅव्हेलियन शांत आहे, दुसरा पॅव्हेलियन उभा आहे. या मॅचचं चित्र अजून स्पष्ट झालेलं नाहीये, कारण की या मॅच मध्ये अजूनही 16 चेंडू बाकी आहेत आणि तब्बल 23 धावा हव्यात. मॅच कधी बदलेल आणि कधी बिघडेल सांगता येत नाही. क्रिकेट आहे, रंगरंगी बदलेल. यावेळी देखील अगदी थर्ड मॅन रिझन मध्ये घेऊन काढतोय. एक धाव तर कंप्लीट केली जाते, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जाईल, स्ट्रायकिंगला फेकी केली जाते, मात्र जीवाच्या आकांताने ही देखील धाव कंप्लीट केली जाते. 2 धावा. या मॅच मध्ये महत्वाचं इम्पॉर्टंट राहिले म्हणजे सुजयने सुरुवातीच्या ओव्हर मध्ये घेतलेल्या 2-2 धावा, तिथून प्रत्येक खेळाडूने आतापर्यंत आपण पाहिलं फक्त 2 वेळाच एक सिंगल घेतले, मात्र प्रत्येक चेंडूवरती 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. हे या मॅचची खासियत आहे. आणि खाली बसलाय सध्या, दमलाय. असं काल देखील आपण चर्चा केली, क्षमतेपेक्षा जास्त धावल्याने दम लागतो खरंय, पण क्षमतेपेक्षा जास्त धावायला देखील दमच लागतो. आणि सध्या दमलाय, खाली शांत बसलाय. संघाची धावसंख्या 28 ऑन अ स्कोर कार्ड. येणारे 15 चेंडू आणि 21 धावेची गरज. 15 चेंडू 21 धावा, 21 धावा 15 चेंडू हे समीकरण आहे. फक्त 2 डॉट बॉल आलेत या इनिंग मध्ये, सेकंड इनिंग मध्ये, ते इम्पॉर्टंट आहे, कारण की धावा आलेत प्रत्येक चेंडू मागे. क्षेत्ररक्षण बदललं जात आहे, जाळं टाकलं जात आहे, थोडेसे काटे या वाटेत टाकले जात आहेत. लेट्स सी काय घडतंय. पुन्हा त्याच रिजन मध्ये यावेळी संधी आहे का, खेळाडू पोहोचेल का हवेमध्ये. एक धाव तर कंप्लीट केले, पुन्हा दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली, नकार दिलाय एकाच धावेवरती आणि बॅकअप आहे. बॅकअप इम्पॉर्टंट असते, म्हणजे क्रिकेट असो किंवा आयुष्य, तुमच्या पाठीशी कोणीतरी असणं महत्वाचं आहे. म्हणजे एक तर धावा खर्च होत नाही किंवा पैसा खर्च होत नाही, किंवा बॅकअप इम्पॉर्टंट असतो. सध्या आपण पाहिलं तर एक सिंगल कंप्लीट केली. आणि सुरेश मोहितेच्या बाबतीत चर्चा केली तर सुरेश मोहितेने चांगली गोलंदाजी केली, इकॉनॉमिकल षटकार चौकार थांबवलेत त्याने, म्हणजे धावसंख्येच्या पायामध्ये थोडा ब्रेक लावलाय त्यानं. तब्बल चेंडू झालेत आतापर्यंत 4. थोडासा स्पीडअप घेऊयात. मिड विकेटला खेळाडू तैनात केला दीपला. हो स्क्वेअर कट केला, डीप पॉइंटला चेंडू मात्र वेगानं जातोय, कदाचित सीमारेषेजवळ थांबलाय. क्षेत्ररक्षण कंप्लीट केलं जात आहे. 2 धावा कंप्लीट, तिसऱ्या धावेसाठी जागा सोडली आहे, मात्र तिसरी धाव देखील पूर्ण होते. 1 2 का 3. आणि या 3 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 32 या आकड्यावरती. स्पीडअप घ्या प्लीज, एक चेंडू अजूनही बाकी आहे, थोडासा स्पीडअप घ्यायचा प्लीज, एक चेंडू अजूनही बाकी आहे. या चेंडू नंतर पाणी लगेच घेऊन पोहोचायचं, कारण की ही मॅच झाल्यानंतर फायनल खेळवायचे मित्रांनो. वॉटर मॅच, पाणी तयार ठेवायचं. या मॅच नंतर लगेच मैदानामध्ये पोहोचायचे, कारण की एक चेंडू बाकी आहे. संस्कारला डीप मिड विकेटला ढकललं होतं. येणारे तब्बल 13 चेंडू आणि 17 धावेची गरज. 13 चेंडू 17 धावा, 17 धावा 13 चेंडू हे समीकरण आहे. वॉटर मॅच या 13-17, 17-13 एक चांगली मॅच, हाय व्होल्टेज A1 क्वालिटी मॅच सध्या मात्र आपण पाहतोय. यावेळी देखील यॉर्कर खोडून काढलाय, क्षेत्ररक्षक वेगानं जातोय आहे खेळाडू, तोपर्यंत मात्र आपण पाहिलं तर ड्राईव्ह तर लगावले, दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. या देखील 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत.
क्षमतेपेक्षा जास्त धावलं जात आहे, शर्यतीनं धावलं जात आहे आणि ड्रिंक ब्रेक मैदानामध्ये पाणी पोहोचलंय. कहाणी बदलेल का? समीकरण आहे येणारे 12 चेंडू आणि 15 धावेची गरज. 12 चेंडू 15 धावा. ऐकूयात, मन तल्लीन करूयात. डीजे अद्वैत आहे. थर्टी 34 ऑन स्कोर कार्ड. 34 धावा स्कोर कार्ड वरती आमचा संपूर्ण बाल्कनी तुम्ही पाहताय. कॅमेरामॅनच्या अगदी बाजूला सगळी फुल झाली, तिथून छान व्ह्यू दिसतो. संपूर्ण बाल्कनी तुम्ही पाहताय. अर्धी नाईक बाय 11 तिथे दाखल झाले आणि त्यानंतर बाकी सर्व खेळाडू. जाऊया मॅचच्या दिशेनं. आमचे सन्माननीय शरदजी मोकाशी साहेब देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. मी विनंती करेल आपण देखील या साहेब व्यासपीठावरती आपलं देखील असेल स्वागत. सुमित T20 मध्ये 19वी ओव्हर इम्पॉर्टंट असते. 5 ओव्हरची मॅच आहे. 4थी ओव्हर इम्पॉर्टंट आहे. मॅच एक तर बनेल नाही तर बिघडेल. एक तो जीत मिलेगी वरना सीख मिलेगी, निखरेगी वरना बिखरेगी. ओहो, स्क्वेअर कट अप्रतिम. देखना मस्त, सो एलिगेंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग वाव वाव वाव, व्हाट अ शॉट. त्यानंतर आर्म्स दाखवतोय. मग आम्ही जरूर बोलू काय ती बॉडी आहे, काय ती लँग्वेज आहे, काय ते आर्म्स आहे, काय ते मनगट आहे, काय तो फटका आहे. एकदम ओके आहे, लाजवाब आहे. लॉंगेस्ट बाउंड्री होती ती. सगळ्यात चर्चा ही होती की एवढ्या लांब कोण मारेल का, पण अखेरीस वैभव देसाईने सांगितलं हा फटका स्क्वेअर कटनं मी मारू शकतो. कारण की राहुलनं सांगितलं की हा फटका मी मारू शकतो. राहुल पाटील जिद्दीनं लढणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा यावी मात्र आपण पहिलं टॅप फटका एक धाव मात्र कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव देखील कंप्लीट यावेळी केली जाते. क्या बात आहे, व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. आमचे कमिटी मेंबर्स बाबू पाटील, विक्रम मोहिते. दादा विनंती करेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे. बाबू पाटील, विक्रम मोहिते साहेब आमचे कमिटी मेंबर बनपुरी प्रीमियर लीगचे. वेलकम दादा, स्वागत आहे. 10 चेंडू 7 धावा. मॅच सुमित बनवणारा होता, मैदानामध्ये आहे अजूनही. ओहो, बाहेर चाडी गेले. पुन्हा स्क्वेअर कट केला. एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय. व्हॉट अ मॅच यार, बनवली ही मॅच. आणि अगदी 2-2 धावा, 1-1 धावा, सिंगल, डबल, षटकार, स्क्वेअर कट काही नाही बघायला भेटलं. येस, 1 बाउन्स. येस, इट्स 1 बाउन्स. आणि दोन्ही बॅटर खाली बसलेत कारण की या मॅच मध्ये जास्त धावा त्यांनी
पुन्हा यावेळी स्क्वेअर केला आहे, खेळाडू चेंडू पर्यंत पोहोचतोय, कॅच यावे मात्र पकडली जातीये. राहुल पाटील बॅक टू डक आउट. या मॅच न राहुल पाटीलच्या विकेट न मॅच कमबॅक करतील का? आणि राहुल पाटीलचे जर केलेले बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला काय हरकत आहे. वॉट अ बॅटिंग आहे राहुल पाटील. पूर्ण मळलाय, मातीने मळलाय, पूर्ण माती लागले त्याच्या शरीराला, अंगाला. तर मग काय, पण जर का नाहीये. अप्रतिम बॅटिंग जवाब आहे. आणि समीकरण पाहूयात, टीमचं समीकरण काय आहे. धावसंख्या 44, 44. समीकरण येणारे 8 चेंडू आणि 5 धावेची गरज. व्हॉट अ मॅच. 8 चेंडू 5 धावा, 5 धावा, 8 चेंडू 8 चेंडू 1 षटकार 1 षटकार, 8 चेंडू 8 चेंडू 1 चौकार आला तरी चालेल. मात्र मॅचची कंपल्सरी चेसिंग आहे. 9 चेंडू 23 राहुल पाटीलनं ठोकल्यात. अप्रतिम बॅटिंग. तिथे एक मॅरेथॉन इनिंग काय असते, एक सिंहाचा वाटा काय असतो पाहिला. मात्र संस्कारने आज फिल्डिंग एफर्ट्स चांगले दाखवले. संस्कारची फिल्डिंग जिथे जिथे संस्कारला उभा केलं तिथे संस्कारने कॅचेस पकडलेत, म्हणजे पकडलेत. म्हणजे संघाच्या कॅप्टनचा विश्वास राखणारा तो संस्कार होता. बॅकफुटला जाऊन शॉट अंपूल. बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझनला खेळाडू नाहीये. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चेंडू फेकतोय. 2 धावा कंप्लीट होत आहेत. वॉट आर रनिंग बिटवीन द विकेट. नवीन बॅटर संकेत पाटील गेल्या मैदानामध्ये. आता विजयासाठी तब्बल 3 धावा हव्यात. आलेल्या तमाम प्रेक्षक राजा वर्गांचा आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. चेंडू झाले तब्बल आतापर्यंत 5. स्पीड अप घ्या प्लीज, थोडासा स्पीड अप घ्या. सगळ्या प्रेक्षक राजा वर्गांचं मनापासून अधिक स्वागत आहे. तुम्ही आलात या स्पर्धेची शोभा वाटते. तुम्ही आहात म्हणून स्पर्धा दमदार आहे. आज टीव्हीचा रिमोट बाजूला आहे म्हणून आज या स्पर्धेमध्ये तुम्ही खेचला गेलात. यासाठी तुमचं मनापासून अधिक स्वागत आहे. 1 to go. 46. हो, यावेळी देखील बॅटीच्या अगदी बॉटमला जिथे आपण पाहिलं तर पुन्हा एक धाव कंप्लीट केले. आता विजयासाठी फक्त धावा हव्यात 2. वॉट अ मॅच. वॉट अ मॅच. या मॅच मध्ये फायनल मध्ये कोण जाईल, थोडासा स्पीड अप घ्या प्लीज. आता 6 चेंडू 2 धावा, 2 धावा 6 चेंडू, फक्त 2 धावा हव्या विजयासाठी. 6-2. एका साइडला अद्वैत वॉरियर्स ऑलरेडी अविनाशजी मोकाशी साहेब हॅप्पी आहेत की आता माझ्यासोबत फायनलला कोण येत आहे. चंद्रकांतजी जाधव साहेब यांचा चेहरा थोडासा स्माइल करतोय. त्यानंतर आपण पाहिलं तर अर्थातच थोडासा आहे टेन्शन मध्ये. आपण पाहिलं तर दुसऱ्या साईडला आमचे महेशजी पाटील साहेब सध्या पाहत आहे. दोन्ही संघमालक एका फ्रेम मध्ये दिसत आहेत तुम्हाला. हे सगळे संघमालक एका फ्रेम मध्ये दिसत आहेत. पण मॅचचा आनंद आला या मॅचचा. 6 चेंडू अगदी 2 धावेची गरज आहे. 6-2. चला प्लीज थोडासा स्पीडअप घेऊयात. फायनल अजूनही बाकी आहे. किरण कांबळे गोलंदाजीसाठी येतोय. 6-2 आणि क्रिकेट आहे. अजूनही विजय पराजयाची चर्चा थांबवली. 6-2. फायनल 4 ओव्हरची असेल. 1 ओव्हर पॉवर प्ले असेल आणि 4 ओव्हरची अगदी योग्य निर्णय घेतलाय कमिटीनं. लाईनअप करण्यासाठी मी विनंती करेन अद्वैत वॉरियर्स लाईनअप करून घ्या. अर्थातच मंगेश. आता अद्वैत म्हणलं तर मंगेशलाच आवाज द्यावा लागेल. तर जरा फॉर्म मध्ये राहिलाय तर या टीम मधून. स्पीडअप प्लीज घ्या, प्लीज स्पीडअप घ्या प्लीज. थोडा स्पीडअप घ्या. फायनल 4 ओव्हरची खेळवायचे प्लीज. 6-2चं समीकरण आहे. शेवटपर्यंत मॅच सोडत नाहीये. विकेट किपर तुम्ही पाहता आयकॉन शेवटपर्यंत नाही मॅच सोडत आहे. स्पीडअप घ्या प्लीज. थोडासा सिली पॉइंट आहे. सिली बॅकवर्डला देखील खेळाडू तैनात केला. सध्या किरण येत आहेत गोलंदाजीसाठी. 6-2. संकेत आहे पाटील स्ट्राइक वरती. ओहो, यावे मात्र चेंडू विनिंग येतोय. ओहो, फटका. अप्रतिम येतोय षटकार. फायनल मध्ये जाणारा दुसरा संघ अर्थातच CJ11 या टीमचा फायनल मध्ये तिकीट होत आहे बुक. चंद्रकांत जाधव साहेब दोन्ही टीमला विनंती करेल लाईनअप करून घ्या. अद्वैत वॉरियर्स आणि CJ चला दोन्ही टीम लाईनअप करून घ्या प्लीज.